महापालिकेला मी खडसावून सांगतोय, विनंती करणार नाही, खडसावून सांगतोय की ह्या वर्षी गणपतीची कुठल्याही मंडळाची 1 रुपये वर्गणी घ्यायची नाही आणि कुठलंही मंडळ ते भरणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही 1 रुपयाची तुम्ही झालेली नाही. नमस्कार, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. गणेश मंडळांच्या संयुक्तिक बैठकीत मी मागणी केल्याप्रमाणे राज्य सरकारने गणेश मंडळांचा शुल्क माफ केला. पालकमंत्री श्रेय लाटत असल्याचा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा आरोप. पालकमंत्र्यांच्यावर आरोपाचा घणाघात. दिनांक 29 ऑगस्ट रोजी गणेश मंडळांच्या संयुक्त बैठकीत गणेश मंडळांना व कमानीधारकांना रस्त्यातील खड्ड्यांचे 1ही रुपया शुल्क आकारू नये अशी मागणी मी केली असताना राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळांना शुल्क माफ केले. पण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे मात्र याचे श्रेय लाटत असल्याचा आरोप MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे. MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा भरपूर समाचार घेतला असून विविध आरोप केले आहेत. इतकी वर्ष गणेश भक्त व गणेश मंडळ आणि कमानधारक दिसले नाहीत का? पालकमंत्र्यांना जनमत कमी झाल्यामुळे गणेश मंडळांना व गणेश भक्तांना भावनिक करण्याच्या हेतूने शुल्क माफ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मिरज शहर पोलीस ठाणेमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांचे स्वीय सहाय्यक श्री वैभव नलावडे यांना 15 लाख रुपये मिरजेतील धान्य व्यापाऱ्यांनी दिले असल्याची चर्चा मिरज शहरात जोरदार चालली असल्याचे सांगितले व योग्य वेळी या पोलीस अधिकारी व धान्य व्यापाऱ्यांचे नाव पुराव्यासहित जाहीर करू असे डॉक्टर महेश कुमार कांबळे म्हणाले. मिरज शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांना, गणेश मंडळांना मी या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आज तुमच्याशी एका कारणासाठी मी बोलायला आलेलो आहे की 28 ऑगस्ट रोजी मिरज शहरातील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन व इतर प्रशासनातील विभागांच्या मार्फत सामाजिक कार्यकर्त्यांची, मिरजेतल्या गणेशोत्सव मंडळांची, गणेश भक्तांची एक संयुक्तिक बैठक घेतलेली होती. आणि या बैठकीमध्ये मी जरी MIM पक्षाचा सांगली जिल्हाध्यक्ष असलो तरी या गणरायाच्या नगरीत जन्माला आलेलो आहे. खाजा शमना मिरासाहेब बाबांच्या या मिरज नगरीत मी जन्माला आलेलो आहे. त्यामुळं पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार न करता जर बघितलं तर मला एक सांगायचं आहे की सुरेश खाडे यांनी काल गाजावाजा केला की या वर्षीची गणेशोत्सव मंडळांची, कमानींची, खड्ड्यांची जी काही रक्कम महापालिका भरून घेत होती कर स्वरूपात ते यावेळेला भरून घेणार नाही, माफ करण्याचे मी आदेश दिलेत. मला सुरेश खाडेंना विचारायचं आहे, 28 ऑगस्टच्या शांतता कमिटीच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या बैठकीमध्ये मी स्वतः खडसावून सांगितलेलं होतं की मिरजेची दुर्दशा झालेली आहे, मिरजेतल्या रस्त्याची चाळण झालेली आहे. पालकमंत्र्यांनी आणलेले 2,500 कोटी गेले कुठं? आणि ह्या वर्षी एकही गणेश भक्त, एकही गणेश मंडळ, एकही कमानीचे जे कोणी असतील संचालक यांनी महापालिकेला 1ही रुपया भरायचा नाही आणि महापालिकेने तो भरून घ्यायचा नाही असं मी खडसावून सांगितलं होतं. पण या पालकमंत्री सुरेश खाडेंना दुसऱ्याचं श्रेय लाटण्याची हौस फार दांडगी असते. मला त्यांना विचारायचं आहे, 2009च्या हिंदू मुस्लिम झालेल्या तथाकथित दंगलीमध्ये आपण आमदार झाला मिरजेचे. त्यानंतर ठीक आहे, तुमची सत्ता नसेल त्यावेळी राहू दे, पण तुम्ही सामाजिक न्याय मंत्री झाला, त्यानंतर कामगार मंत्री झाला, आता 2-4 वर्ष तुम्ही पालकमंत्री म्हणून काम करताय. तुम्हाला ह्या वर्षीच या गणेशोत्सव मंडळांच्या, कमानींच्या, खड्ड्यांची जी काही शुल्काची रक्कम आहे माफ करण्यासंदर्भात का असं तुम्हाला वाटलं की ह्या वर्षीच माफ करावं? ह्याच्या पाठीमागच्या 4-5 वर्षात तुम्ही माफ का केलं नाही? तेव्हा गणेश उत्सव मंडळ किंवा गणेश भक्त किंवा मिरजेतल्या कमानी ह्या तुम्हाला दिसत नव्हत्या का? सुरेश खाडेंना आता त्यांचं म्हणजे पायाखालची वाळू घसरलेली आहे. जनमतामध्ये सुरेश खाडेंची काय पात्रता राहिलेली आहे ते आता त्यांना कळून चुकले. म्हणून कुठल्या तरी गोष्टीतून आपल्या हिंदू समाजातील तरुणांना, गणेश भक्तांना, गणेश मंडळांना भावनिक करायच्या उद्देशाने काल त्यांनी एक शो केला
की गणेश मंडळांना, गणेश भक्तांना, कमानींना मी शुल्क माफ करण्याचे आदेश दिलेत. अहो, ती रक्कमच किती होती? तुटपुंजी रक्कम आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही हे माफ करायला पाहिजे होता. तर मी तुम्हाला मानलं असतं की प्रामाणिकपणे तुम्ही या गणरायाच्या नगरीमध्ये आमदार झालेले आहात आणि खरोखरच तुम्ही तळमळीनं या गणेश भक्तांचा विचार करून, गणेश मंडळांचा विचार करून तुम्ही ते शुल्क माफ करताय. पण येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही असे जे उद्योगधंदे करत आहात आणि श्रेय लाटण्याचा धंदा करत आहात तो करू नका. तुम्ही कर्तृत्व शून्य आहात हे मिरजकरांना कळून चुकलेलं आहे. मिरजेमध्ये तुमची काय 2,500 कोटींची जी काय कुठं मुरलंय ना ते सगळ्यांना कळून चुकलंय. तुम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी किती रुपये तुमचा पीए वैभव नलवडे घेतो हे सुद्धा त्यातनं आता जाहीर होणार आहे. मिरजेच्या मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये एका अधिकाऱ्याला येण्यासाठी मिरजेतल्या एका धान्याच्या व्यापाऱ्यानं 15 लाख रुपये सुरेश खाडे तुमच्या पीएंना दिलेले आहेत अशी चर्चा सगळ्या मिरजेत आहे. आणि ह्या गोष्टीचा पुराव्यानिशी मी लवकर खुलासा करणार आहे. त्यामुळे मिरजेतल्या गणेश भक्तांची दिशाभूल करू नका, गणेश मंडळांची दिशाभूल करू नका. आणि ऑलरेडी तुम्ही ज्या दिवशी घोषणा केला त्या दिवशी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या खड्ड्यांना आणि मंडळांना कुठलं शुल्क आकारू नये अशा पद्धतीचा GR काढलेला आहे. त्यामुळे सुरेश खाडे साहेब, आपलं अज्ञान ह्यातून दिसतं. आपण थोडासा अभ्यास करत जावा आणि मग अशा पद्धतीचं श्रेय लाटण्याचा धंदा करा. एवढंच मी तुम्हाला सांगतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.